हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो, आणि आपण ते करून दाखवलं आणि कनेक्टिंग लिंक तयार झाली. ही नुसती लिंक नाही, इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज भारतातला, हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो, त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ॲक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, वरून, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेट ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो, पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते. आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्टशी आपण चर्चा केली. त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते, असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे, तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात. एक जण असं म्हणाले
की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे. जाऊ द्या, नानाभाऊ चांगली तुमच्यासारखी माणसं बाजूला झाली की काय होतं. नाही काय नाही. पण मोठ्या प्रमाणात आज नाशिकला पाऊस चाललेला आहे. जवळपास त्र्यंबकलाही 252 mm पाऊस तिथे पडलाय. पण सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते. जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडलाय. तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे. विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो आहोत. काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे. कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे. तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, या चर्चेच्या दरम्यान अमित साटम यांनी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही नवीन पद्धत स्वीकारली आहे त्याचा उल्लेख देखील केला. आणि खरं आहे की या महानगरपालिकेला पारदर्शी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून 1ली ते 10वी शालेय वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरनं करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झाला. जवळपास 48 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी झाली. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 8 निविदा या जेम पोर्टलचा वापर केला तर 25 कोटी रुपयाची बचत त्या ठिकाणी झाली. आणि वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही कार्य आज महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक महानगरपालिकेने निर्णय घेतला की हे जे बिनाकारण फुगवलेले टेंडर्स, खूप अबाऊ टेंडर्स 10%, 15%, 20% हे स्वीकारायचे नाहीत. आणि मग या दृष्टीने काही निविदा देखील अशा होत्या की ज्याचा नीट त्या ठिकाणी विचार करून जवळपास 1032 कोटीच्या निविदा या रद्द करण्यात आल्या, ज्यात कॉन्क्रीट रोड होते, ज्यात GFRC सुरक्षा जाळी होती, काही प्राणी संग्रहालयाचे विषय होते की ज्याच्यामध्ये इन्फ्लेटेड अशा प्रकारचे एस्टिमेट्स होते. ते टेंडर या ठिकाणी रद्द केले. आणि रस्ते बांधणी दुरुस्ती, इमारत बांधकाम दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या बांधणी, पूल बांधणी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, जलअभियांत्रिकी, दवाखाने, भांडारे या संदर्भात विकास कामाच्या कार्यादेश जे आपण देतो ते आता SAP प्रणालीच्या माध्यमातून देणं सुरू केलं, जेणेकरून कंप्लीट त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचं रिअल टाईम ऑडिट हे करता येईल. निवड झालेले जे काही कामं आहेत या कार्यादेशांमध्ये स्थळ पाहणीचा अहवाल आणि त्याची जे काही कुठल्या तारखेपर्यंत करायचं आहे, त्याचे काय बेंचमार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे रेडीली त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर आणि सगळ्या प्रशासनाला त्या संदर्भातली सगळी माहिती मिळेल की कुठलं काम चाललेलं आहे, ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, त्याचे टप्पे काय आहेत, त्याच्यावर काय एस्टिमेट दिलेला आहे, त्या ठिकाणी किती कामगार ठेवले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत. एकच उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांची पाण्यासाठीची जी गरज आहे ती 4665 दशलक्ष लिटर आहेत. सध्या प्रतिदिन पाणी पुरवठा 4100 दशलक्ष लिटर होतो. म्हणजे दर दिवसाची तफावत ही 565 दशलक्ष लिटरची आहे.
आणि म्हणून काही वेगवेगळे प्रकल्प आपण हातामध्ये घेतले.